राज्यामध्ये पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे। गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ होत चाललेली आहे। कोकण घाटमाथ्यावर पावसाचा तडाखा कायम आहे। या ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय। मध्य महाराष्ट्रात देखील जोरदार पाऊस पडतोय। पुढचे काही दिवस देखील राज्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत। आज पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं आणि काळजी घेण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय। बातमी सविस्तर जाणून घेऊयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल। हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज रायगड, पुणे घाटमाथा, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे। या ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तर कोकण घाटमाथ्यावर जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे। या ठिकाणांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। यंदा मान्सूननं उशिरा हजेरी लावली असली तरी गेल्या 15 ते 20 दिवसात झालेल्या पावसामुळे ती भरून काढलेली आहे। या पावसामुळे धरणातील पाणीसाठा वाढलाय, त्यासोबतच बळीराजा देखील सुखावलेला आहे। आज रायगड, पुणे, सातारा या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे, तर राज्यातील बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण कायम राहणार आहे। तसंच तापमानातही लक्षणीय घट पाहायला मिळेल। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा पावसाची काय परिस्थिती आहे ती सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।